विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 2 जून. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, जल परब वन्यजीव समर्थन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. तामिळनाडूचे आहे चेन्नई. राजस्थानचे जयपूर. तर आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. तीव्र उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे वन्यजीवांचे रक्षण करणे आणि पाण्याच्या शोधात त्यांना संरक्षित क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखणे. पुढील प्रश्न, जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद. योगासनाला स्पर्धात्मक जागतिक खेळ म्हणून मान्यता मिळवून देणे आणि ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. शुभंकर वीर नावाचा सिंह अधिकृत शुभंकर म्हणून निवडण्यात आला आहे. पुढील प्रश्न, अहमदो अल अमिनू लो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी सेनेगल. पश्चिम आफ्रिकेतील देश आहे. राजधानी आहे डकार. चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक. आता नवीन पंतप्रधान जे झाले त्यावर एक नजर टाकूयात. युक्रेनचे आहेत युलिया सोयरिडेंको. रवांडाचे आहे जस्टिन न्युंग्यायुमो. म्यानमारचे आहे युक सो क्योसो. जमैकाचे आहे अँड्र्यू होल्नेस. थायलंडचे आहे अनुतीन चान विराकुल. फ्रान्सचे आहे सेविस्टर लेकॉर्नो. मादागास्कारचे आहे रुपिन फॉर्च्युनाट झाफिसाहो. जपानचे आहेत साने तकायची. नेदरलँडचे आहे रॉब चेटन. हंगेरीचे आहे पीटर मॅग्यार. इराकचे आहे अली फालिय कादिम अल-जैदी आणि सेनेगलचे आहे अहमदो अल अमिनू लो. यानंतर पुढील प्रश्न, चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर हा कोणत्या उपक्रमाचा प्रमुख प्रकल्प आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए बेल्ट आणि रोड उपक्रम. पुढील प्रश्न, कोणता देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी रशिया. लक्षात घ्या, कझाकस्तानचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प असेल. 24 मे रोजी करार झाला. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे $16.5 अब्ज आहेत. रशियाची सरकारी अणुऊर्जा महामंडळ रोसाटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करेल. कझाकस्तान हा जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे. जागतिक उत्पादनातील 43% इतका वाटा आहे. तरीही त्यांच्याकडे अद्याप कोणताही अणुऊर्जा प्रकल्प नाही. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन डी छत्तीसगड. आणि छत्तीसगडची जी कॅपिटल आहे ती आहे रायपूर. लहान आणि विकसनशील शहरांमधील शहरी पायाभूत सुविधा बळकट करणे आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे. पुढील प्रश्न, दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? उत्तर आहे ऑप्शन सी 31 मे रोजी. जन्म झाला 31 मे 1725 ला आणि निधन झालं आहे 13 ऑगस्ट 1795 ला. पुढील प्रश्न, मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी त्रिपुरा. लक्षात घ्या, अननसाची लागवड, प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि निर्यातीला चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा मुख्य हेतू आहे. यामुळे त्रिपुराच्या प्रसिद्ध GI टॅग असलेल्या क्वीन पायनॅपल राणी अननसला जागतिक स्तरावर प्रीमियम ब्रँड म्हणून स्थापित करणे हा उद्देश आहे. पुढील प्रश्न, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए के अरोमुगाम. हे या पुस्तकाचे लेखक आहेत. भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते. महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली हा विजय होता. आता जे इतर पुस्तके आणि लेखक आहेत त्यावर एक नजर टाकूयात. मोर फ्रॉम लेस फॉर मोर रघुनाथ माशेलकरांनी. सुशील वांद्रे. सनातन संस्कृती की अटलधुरी वासुदेव देवनानी. द ग्रेट सँक्शन हॅक व्हाय इकॉनॉमिक सँक्शन डोंट वर्क द वे वी एक्सपेक्ट अर्जुन पटेल. अर्ली नॉर्थ इंडियाज अँड इट्स कोनेज देवेंद्र हंडा. कोरोना द पॉवर ऑफ कम्पॅशन कैलाश सत्यार्थी. सप्पर राम तपस्वी राजा आशुतोष अग्निहोत्री. द क्युरियस अँड द क्लासिफाईड मनोज मुकुंद नरवणे. द बेंच द बार अँड द बिझायर तुषार मेहता. द लॉफुल अँड द ऑफुल तुषार मेहता.
द लायब्रेरियन मॅन ऑफ इंडिया PP सत्यन, इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड के अरोमुगाम. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा. कल्याणकारी योजनांच्या वितरणातील मानवी हस्तक्षेप कमी करणे हा उद्देश असून विविध विभागांतील शासकीय सेवा आणि लाभांचा तपशील त्यात समाविष्ट केला जाईल. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, उल्हास उपक्रमांतर्गत पूर्णपणे साक्षर म्हणून घोषित होणारे भारतातील 5वे राज्य कोणते आहे? गोवा, लडाख, सिक्कीम की मिझोराम? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चालू घडामोडी आणि इतर महत्त्वाचे प्रश्नसंच हवा असेल तर ॲप डाउनलोड करून कोर्स परचेस करा. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. थँक्यू.